दरवर्षी 1 जानेवारीपासून हा वाहतूक सुरक्षा सप्ताह आयोजित केला जातो आणि आज ठाणे येथील पोपट आगारामध्ये याचं उद्घाटन आज जास्ती झालेलं आहे। साहेबसुद्धा उपस्थित आहे आणि प्रामुख्यानं रस्ते सुरक्षा अभियान राबवत असताना ड्रायव्हरने काय काळजी घ्यावी, कंडक्टरने काय काळजी घ्यावी याची माहितीसुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना दिली जाणार आहे। प्रामुख्यानं एसटी महामंडळ आज तोट्यामध्ये होत असतानासुद्धा अनेक सुविधा राज्य शासनाच्या माध्यमातून या महामंडळाला दिल्या जातात, परंतु शेवटी परिवहन मंत्रीची जबाबदारी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्यावर जी दिलेली आहे ती काहीतरी जाणीव ठेवून त्यांनी दिली असेल आणि त्यामुळे जे तोट्यात गेलेलं महामंडळ आहे ते कसं आपल्याला तोट्यात जाणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारीसुद्धा भविष्यामध्ये आम्ही सगळेजण मिळून घेणार आहोत, एकत्रितपणे काम करणार आहोत। आज ठाणे आगारासाठी 17 बसेस आलेल्या आहेत नवीन आणि अजूनही जवळजवळ 33 बसेस या महिन्याभराच्या कालावधीमध्ये येणार आहे। म्हणजे ठाण्याला जवळजवळ 50 बसेस मिळणार आहेत नवीन, अनेक 2,500 बसेसच्या आसपास आम्हाला बसेस येत असताना महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये आमच्या बसेस कशा पोहोचतील आणि प्रवाशांना सुविधा कशा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। अनेक योजना परिवहन मंत्री झाल्यानंतर मी माझे जे पुसेकर सहकारी आहेत त्यांना सांगितलं की आपल्याला या जे एसटी कर्मचारी आहेत, ड्रायव्हर आहेत, कंडक्टर आहेत, मेकॅनिक आहेत, त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेऊन प्रवाशांना सुविधा कशा देता येईल ह्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। पोपटच्या एसटी आगारामध्ये मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी काही सूचना केल्या होत्या, त्या सूचनेचं पालन केलं की नाही म्हणून मी ह्या ठिकाणी आलो। त्यावेळेस त्या सुविधा मिळाल्या नव्हत्या, परंतु आज मी ह्या उद्घाटनाला येण्यापूर्वी प्रसाधन गृहामध्ये गेलो। आमच्या ड्रायव्हर कंडक्टरना गरम पाणी मिळते की नाही आंघोळीला, त्यांना झोपण्यासाठी व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही, शौचालय व्यवस्थित आहे की नाही, प्रवाशांना शौचालयाच्या सुविधा योग्य प्रकारे देतात की नाही, थंड पाण्याची व्यवस्था त्यांना पिण्यासाठी होते की नाही, ह्या सगळ्या गोष्टींकडे मामूली गोष्टी आहेत, परंतु या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं असल्याकारणानं काही गोष्टींकडे मी लक्ष देतो आहे। प्रामुख्यानं राज्यामध्ये अनेक बस डेपो, बस आधार आम्ही PPP आणि BOT तत्वावर देत असताना अनेक ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत। काही वृत्तपत्रांच्या माध्यमातून आम्ही वाचलं की दृष्टीदोषसुद्धा काही ड्रायव्हरना आहे, ते खरोखर भयानक आहे, म्हणजे असं होता कामा नये। जर अशा प्रकारचे दृष्टीदोष असेल तर त्याच्या हातात जर स्टेअरिंग गेलं तर त्या प्रवाशांची काळजी कशी घेईल ह्याचासुद्धा विचार आम्ही केला पाहिजे। माझ्या मनातली एक संकल्पना मी आमच्या डॉक्टर माधव कुसेकरांना सांगितली आणि त्यानुसार PPP तत्वावर किंवा BOT तत्वावर आम्ही जे काही बस डेपो किंवा आधार देणार आहोत त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 25 बेडचं हॉस्पिटल आमच्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी असावं आणि मुंबईमध्ये किमान 100 बेडचं हॉस्पिटल बोरिवलीसारख्या एसटी आगारामध्ये असावं, जेणेकरून महात्मा फुले जनआरोग्य सेवेच्या माध्यमातून आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना आपण त्या जर त्यांच्या पांढरं रेशन कार्ड, ऑरेंज किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तर त्यांना ही सुविधा 5 लाखापर्यंतची आम्ही मोफत देऊ। राज्य शासन त्याचा खर्च उचलतच आहे आणि त्या माध्यमातून आम्ही ठाण्यामध्ये शिंदेसाहेबांनी मुकुबाई शिंदे हॉस्पिटल आणि मी इंदिराबाई बाबूराव सरनाईक हॉस्पिटल असे 3 हॉस्पिटलची निर्मिती केलेली आहे। त्याचा फायदा गोरगरीब जनतेला होतो, तसाच फायदा एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा व्हावा अशी आमची भूमिका आहे। PPP तत्वावर किंवा BOT तत्वावर जे आम्ही आधार निर्माण करू त्यामध्ये चांगल्या प्रकारचं जर एखादं रेस्टॉरंट असेल तर त्या रेस्टॉरंटवाल्याला ती जागा देत असताना किमान 30% जागा ही आमची एसटी कर्मचारी आणि वाहक कंडक्टर आणि आमच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी असेल, अधिकाऱ्यांसाठी असेल, जेणेकरून माफक दरामध्ये त्यांना नाश्ता असू द्या, चहापान असू द्या किंवा जेवण असू द्या, ह्या सुविधा आहेत त्या उपलब्ध होतील। अशा काही संकल्पना डोक्यातल्या आहेत आणि त्या प्रत्यक्षात आम्ही उतरू। योगायोगानं माझ्याबरोबर अतिशय चांगला अधिकारी वर्ग आहे, माधव कुसेकर सारखा एक सक्षम अधिकारी सोबत असल्याकारणानं ज्या काही भविष्यातील समस्या आहेत त्या समस्याचा विचार करून एक चांगली परिवहन सेवा या राज्याच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू। पुढील महिन्यामध्ये आम्ही गुजरातमधील जे काही एसटी डेपो आहे अतिशय चांगल्या पद्धतीचे बनवलेले आहेत असं लोकांचं मत आहे, ते आम्ही बघायला जाणार आहोत। फेब्रुवारीच्या 1 आणि 2 तारखेला कर्नाटक परिवहन सेवा अतिशय चांगल्या प्रकारे चालवली जाते असाही काही मतप्रवाह आहे, तोही आम्ही बघायला जाणार आहोत आमच्या अधिकाऱ्याने घेऊन, जेणेकरून परराज्यामध्ये असलेल्या काही सुविधा आपण आपल्या राज्यामध्ये आणून आपली सेवा कशी सक्षम करता येईल, लोकांना प्रवाशांना कशी सुविधा देता येईल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे भविष्यामध्ये प्रयत्न करतो। सर, आपण संजय राऊत